आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्षवेधी बातमी आहे अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभांची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा झंझावात आजही पाहायला मिळणार आहे। आज लातूर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा होणार आहे। मात्र रवींद्र चव्हाण यांनी विलासरावांवर जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक सुद्धा देण्यात आली आहे। त्यामुळे लातूरच्या सभेकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। तर दुसरी लक्षवेधी बातमी आहे अजित पवार आणि शरद पवार यांच्या वाढत्या जवळकीची। काकांच्या पुण्याईमुळे माझं बरं चाललंय असं सांगत अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचं कौतुक केलंय। साहेबांचं नेतृत्व पुढची दृष्टी देणारं असल्याचे गौरवोद्गार सुद्धा त्यांनी काढलेले आहेत आणि त्यामुळे काका पुतण्याची जवळीक वाढू लागल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। दरम्यान आज पुण्यामध्ये अजित पवार यांचा रोड शो होणार आहे। तिसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची जी युती झाली आहे त्या संदर्भातली। विचारांना तिलांजली देत अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपनं थेट काँग्रेसचाच हात धरलाय। शिंदेंना दूर ठेवण्यासाठी भाजपनं ही खेळी केल्याचा आरोप शिवसेनेनं केलेला आहे। भाजप आणि काँग्रेसच्या या युतीला शिवसेनेनं अभद्र युती सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स सुद्धा आपण या बातमीपत्रात घेणार आहोत।